तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हवामान विभागाकडून सोलापूर शहर आणि जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तापमान आणखी वाढण्याची भीती जी आहे ती आता व्यक्त होते. खरं तर आपण पाहिलं गेल्या 4 दिवसांपासून सोलापूरच्या तापमानाचा पारा जो आहे तो 40-42 डिग्री सेल्सिअसच्या पार गेलेला होता आणि काल सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये 43.2 इतकी यंदाच्या तापमानातील सर्वाधिक उच्चांकी तापमानाची नोंद जी आहे ते काल झालेली आहे. त्यामुळे एकंदरीतच सोलापूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा जो अंदाज आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे असं देखील जाहीर करण्यात आलेलं आहे. खरं तर प्रशासनाकडून या उष्णतेच्या अनुषंगाने यापूर्वीच उपाययोजना ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उष्माघात केंद्राची स्थापना देखील करण्यात आलेली आहे. सुदैवाने सोलापूरमध्ये अद्याप उष्णतेचा एकही व्यक्ती किंवा एकही रुग्ण जो आहे तो आढळून आलेला नाही किंवा तशा पद्धतीची नोंद जी आहे ती शासकीय दवाखान्यांमध्ये कुठेही झालेली नाही. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये उष्णतेचा जो येलो अलर्ट आहे तो जाहीर केलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडावे, अन्यथा घरात राहणं पसंत करावं असं देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच सोलापूरमध्ये उष्णतेचा पारा जो आहे तो आणखी वाढणार असल्याचं चित्र गेल्या 2 दिवसांपासून पाहायला मिळालेलं आहे. ते आणखी पुढचे 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीचं तापमान किंवा अशाच पद्धतीचा उष्णतेचा लाट जी आहे ती असू शकते असं देखील वर्तवण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.